ही जी काही प्रशासनातली बाबू मंडळी जी आहेत, या बाबू मंडळींना ज्या या आपल्या नेत्यांचा आशीर्वाद आहे ना, वोट बँकेचं राजकारण करायचं आहे, एकमेकांवर कुरघोडी करायची, एकाने तोडली तर दुसरा बांधायला निघाला, दुसरा बांधायला निघाला तर तिसरा काय करतोय तर त्यांना कुठेतरी भाडाच्या फ्लॅट्स मध्ये वसवण्याच्या कवी कल्पना मांडतोय. म्हणजे इथला मराठी माणूस भूमिपुत्र, इथं ज्याचा जन्म झालाय, इथे त्याच्या आधीच्या 4 पिढ्या 7 पिढ्या इथं या मुंबईतल्या 7 बेटांवर वाढल्या फळल्या फुलल्या, संघर्ष बघितला, त्यांनी स्वतः संघर्ष केला. ही मुंबई महाराष्ट्रात राहावी म्हणून काहींनी जे कोणी हुतात्मे झालेत त्यांची पुढची वंशावळ आहे इथे. त्यातले कित्येक लोक असे 2-2 करोड रुपयाची कर्ज घेऊन आज मुंबईत आपलं घर घेऊन राहत आहेत. त्याला 1 BHK म्हणतो आपण. आणि हे आले बाहेरून, इकडून तिकडून गोळा केलेली पत्रे आणि फळ्या ठोकून घरं बनवली, आमच्या उरावर राहिले, वीज पाणी सगळ्या सुविधा यांनी मोफत अनुभवल्या उपभोगल्या. आणि आज जर यांचं घर तुटलं ते घाणेरडं, तर आज त्यांना सेल्फ कंटेंट अशा 1 BHK मध्ये शिफ्ट करण्याच्या बाता मारल्या जात आहेत. या सरकारकडून प्रशासनाकडून या लोकांना लाज वाटली पाहिजे.